तुम्हाला जास्त गरज आहे. हो अंतर राहू द्या ना. ही मानुषी नावाची संस्था आहे माझी. संस्थेचा मी अध्यक्ष आहे. संस्थेच्या वतीनं वेगवेगळ्या वेळी आपण काय अशा अडचणीबद्दल उपक्रम राबवत असतो. तर सध्या करोनाचा उपचार नाही आपल्याकडे, त्याची लस नाही, पण ते होऊ नये म्हणून काळजी घेता यावी म्हणून आपण हे स्वच्छ राहण्यासाठी आपण साबण वाटप चालू आहे. पूर्ण तालुक्यामध्ये 5,000 कुटुंबांना स्वतः घरपोच आपण ते साबण देतो. आणि 5 रुपयाचे साबण किती दिवस जात असं म्हणत असाल तर साबण किती दिवस जाऊ द्या, फक्त तुम्हाला सवय लागावी. आम्ही येऊन देतोय, तुम्ही समजा हे तुमच्याकडे वापरलं तर तुम्हाला सवय लागेल, तुम्ही स्वतःची घेऊन स्वतः सुरक्षित राहाल, काळजी घ्याल. एवढाच उद्देश आहे त्याचा मागचा. बाकी 5 रुपये साबण तर प्रत्येकाला मिळते, प्रश्न पैशाचा नाही. ते तुम्हाला जनजागृती म्हणून आम्ही हे सगळं करतोय आणि प्रत्येक घरी जाऊन हे करतोय, म्हणजे एकत्र गर्दी जमू नये आणि करोनाचा संसर्ग होऊ नये म्हणून 7-8 पोरं फिरत आहेत सगळीकडे आमचे पदाधिकारी संस्थेचे. तुमच्या ग्रामपंचायतीचे सदस्य आमच्याकडे कर्मचारी आम्हाला मदत करतात. तुम्ही काळजी घ्या, हात वगैरे वारंवार धुवा आणि करोनापासून थोडंसं दूर राहू म्हणून आपण चालू आहे वाटतं.